रामकृष्ण आहे सर्वांना. आज दिनांक 22 मे आहे. आजच्या दिवसांची माऊलींची सेवा मी आता चालू करत आहे. कालपर्यंत मी जे वाचलं होतं त्याच्यामध्ये मी 8व्या अध्यायाच्या 58 वाचल्या होत्या. तिथून पुढच्या मी वाचायला सुरुवात करत आहे. तत्पूर्वी मला आता माझ्या असं मनामध्ये येतं की मी तुम्हाला सर्वांना ते सांगावं की जर कोणी हा व्हिडिओ ऐकत असेल किंवा कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी माऊलींच्या म्हणजे माऊलींच्या रिलेटेड माऊलींबद्दल जर त्यांना थोडंफार मनात भावना उत्पन्न होत असतील की हां आपण ज्ञानेश्वरी रोज ऐकतोय तर त्यांनी त्या व्हिडिओला कमेंट तरी करू शकता रामकृष्ण हरी. तेवढंच एक नामस्मरण तुमच्या हातून घडेल. आणि हे मला कमेंट मिळावी म्हणून होत नाही, करत नाही आहे. नाहीतर मी आधी यापूर्वी जेवढे मी रेकॉर्डिंग अपलोड केले त्यावेळेस मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटले असते की माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. मी तसं आत्तापर्यंत कधी काही केलं नाही, कारण की मी त्या गोष्टीसाठी मी ते करतच नाही आहे. हे मी एकाच गोष्टीसाठी करत आहे की माझं मी बोललेले की मी पारायण करीन. आणि आपण कोणाला तरी शब्द पण दिला होता की हां मी पारायण करीन म्हणून. दर दिवशी माऊलींच्या 365 दिवसाचं पारायण अपलोड करीन. त्या वेळेने जर पाहिलं तर मी त्या गोष्टीसाठीच ते करत आहे. तसंही माऊली म्हणतात जरी तुम्ही ज्ञानेश्वरी न कळता वाचली न कळता ऐकली तरीही ती तुम्हाला सन्मार्गालाच ठेवेल. आपण म्हणतो आपण मंदिरातच का जातो, घरी पण देव आहे, तीर्थस्थळीच का जातो, या असे काचे प्रश्न आपल्याला भरपूर पडत असतात. आपण ज्ञानेश्वरीच का वाचतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपली एनर्जी जी प्रवाहित होत असते आपल्या शरीरातून ती चेंज करतात. म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी व्हायब्रेट होते पूर्ण बॉडीमध्ये जेव्हा आपण ज्ञानेश्वरी वाचतो त्यावेळेस. आणि हे सर्व जग एनर्जी लेवलवरच चालू आहे. म्हणून आपण मंदिरात जातो, कारण की मंदिरात आपल्याला जरी देवाची मूर्ती भेटत असेल तरी पण तिथे जे ऊर्जा असते ती ऊर्जा आपण जेव्हा त्या ऊर्जेत जातो तेव्हा ती ऊर्जा आपल्या शरीरात संचार करते आणि त्यानुसार मग आपण
आपले नंतर डायरेक्शन चेंज होत असतं. सो म्हणून रोज ज्ञानेश्वरी वाचणं खूप गरजेचं आहे. आणि मी म्हणजे आम्ही लहानपणी मला आठवते आम्ही इथे कीर्तनं वगैरे असायची गावी. तर त्यावेळेस आईला म्हटलं, चल आई मी माळ घालते. तर आई म्हणाली नाही. आजोबांनी सांगितले मुलींनी माळा घालायच्या नाही, कारण की मुली दुसऱ्यांच्या घरी दिल्यावर त्या घरी जर कोणारे खाणारे पिणारे असतील तर मग माळेचं पावित्र्य राखणं अवघड असतं. म्हणून त्यावेळेस आजोबांनी नकार दिला की नाही माळ घालायची. पण आम्ही मुंबईला आम्हाला सत्संग भेटला. त्यावेळेस त्यांच्या म्हणजे मुंबईला आम्ही जिथे राहतो तिथे खूप ठिकाणी सप्ते होतात आणि त्या पारायणानिमित्त आळंदीबद्दल, माऊलींबद्दल, पांडुरंगाबद्दल खूप आकर्षण, खूप मनी इच्छा उत्पन्न झाली की नाही आता बास. आता आपण लहानपणापासून कधी आपला जीव बाटलेला नाही असं म्हणतात. बाटलेला म्हणजे काही नॉनव्हेज वगैरे कधी खाल्लं नाही, साधा अंडंसुद्धा कधी खाल्लं नाही. म्हणून तर तशी पण आपली मनाची माळ आहे, तर आपण तुळशीची माळ का ग्रहण करायची नाही? हा काचं उत्तर काढण्यासाठी त्यावेळेस हट्टाने आधी माझ्या बहिणीने माळ घातली, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी मी माळ घातली. आणि त्यानंतरपासून त्याच्या आधी पण मी ज्ञानेश्वरी वाचत होते जेव्हा मी माळ नव्हती घातली त्यावेळेस, कारण की माझा दादा वाचायचा. तर माझा दादा जे करतो ते मी करत होते. दादा रोज एक पान तरी ज्ञानेश्वरी वाचायचा, तर मी पण रोज त्याच्यासोबत एक पान ज्ञानेश्वरी वाचायचे. हीच ज्ञानेश्वरी होती त्यावेळेस आमच्याकडे. आणि तेव्हापासून आता तर स्वतःला माळ घातली म्हणून वारकरी नाही आहे मी, कारण की वारी मी करत नाही. पण वारीला जाण्याची खूप इच्छा आहे. बघूया या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला कधी वेळ मिळतोय. पण जसं ज्ञानेश्वरी वाचण्यामागं हेच की रोज आपण आपल्या जीवनात 10 मिनटं 15 मिनटं तरी वेळ काढून आपल्या माऊलींसोबत येतो, माऊलींच्या सानिध्यात येतो, माऊलींनी जे लिहिले ते वाचतो. त्यातून मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. सो सांगण्याचं तात्पर्य हेच की रोज ज्ञानेश्वरी आपण जर ऐकत असेल तर आपण नॉर्मली एक कमेंट तर टाकूच शकतो की रामकृष्ण हरी, तेवढंच एक नामाचं चिंतन होईल. तर आजच्या माऊलींच्या सेवेला मी सुरुवात करत आहे. तत्पूर्वी गणेश वंदना करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. श्लोक क्रमांक 5, अध्याय 8. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्तत्र संशयाः. जे आताची सांगितले होते अगाधी यज्ञ म्हणितला जयाते. जे आधीची तया माते जाणोनी अंती. ते देह झोळ ऐसे मानुनी ठेले आपण ते आपणची होऊनी. जैसा मठ गगना भरुनी गगनची असे ये प्रतीची माझ घरी. तया निश्चयाची ओवरी आली म्हणून बाहेरी नवेची से. ऐसे सबाह्य ऐक संचले मीची होऊनी असता रचिले. बाहेरी भूतांची पाचही खवले नेत्यांची पडिली. उभयाउभय पण नाही जयासे मा पडिली या गहन कवन तयासे. म्हणून प्रीतीची ये पोटीचे पाणी न हले. ते ऐक्याची आहे ओतली ती नियतेची या हृदय घातली. जैसा समरस समुद्री धुतली रुळेची ना. पै अथावी घट बुडाला तो आत बाहेरी उदक भरला. पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे.
ना तरी सर्पकवच सांडिले, का उभाराने वस्त्र फेडिले, तरी सांगपा काही मोडले अवे वामाची. तैसा आकारू हा सभ्रंशे, वाचूनी वस्तू ते सांचेरीचे असे, त्याची बुद्धी झाली या विसकुसे, कैसेनी आता. म्हणून या परी माते, अंतकाळी जाणत साते, जे मोखलती ते हाते, ते मीची होती. एरवी तरी साधारण, तरी आदळली या मरण, जो आठवो धरी अंतःकरण, तेची होय जे. जैसा कवन एको काकुळती, पळता पवन गती, दुपावली अव्यचिती, कुहा माझी पडिला. आता तया पडना आया आवरवते, पडन चुकवावया परवते, नाही म्हणून तेथे पडावेची पडे. तेवी मृत्यूचेनी अवसरे एके, जे येऊनी जीव समोर ठाके, ते होणे मग न चुके भरत या परी. आणि जागताच वसिजे, तव जेणे ध्याने भावना भाविजे, डोळा लागतो खेव देखिजे, तेचे स्वप्नी. यम यम वापि स्मरन् भावं, त्यजन्ते कलेवरं, तं तमेवैति कौन्तेय, सदा तद्भाव भाविताः. ते विजितेनी अवसरे, जे आवडोनी जीवी उरे, तेची मरणाची मेरे, फार हो लागे. आणि मरण जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची दुवा. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च, मय्यप्रीत मनोर्बुद्धी मामवश्यस्य संशयम्. डोळा जे देखावे, का कानी हन ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वासे, ते आत बाहेरी आघवे, मीची करुणी घालावे, मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे. अगा ऐसिया जरी जाहालिया, मनमरी जे देह गेलिया, मा संग्राम केलिया, भय काय तुझ. तू मन बुद्धी साचेसी, जरी माझिया स्वरूपे अर्पिसी, तरी मातेची गा पावसी, हे माझे भाक. हेची काही सयावरी होय, ऐसा जरी संदेह वर्तत आहे, तरी अभ्यासूनी आधी पाहे, मग नव्हे तरी कोपे. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना, परं परुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्. येनेची अभ्यासेसी योगू, चित्तासी खरी पाचांगू, अगाव पाये बळे पंगू, पहाड ठाकी. तेवी सदभ्यासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर, लावी मग शरीर असो अथवा जावा. जे नाना गती ते पावते, जे चित्तवरील आत्मयाते, मग कवन आठवी देहाते, गेले की आहे. पैसरिते चेनी ओघे, सिंधू जळा मिनले भोगे, ते काय वर्तत आहे मागे, म्हणून पाहू येती. नाथवे समुद्रेची होऊन ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य झाले, जेथ यातायात निमाले धनानंद जे. कविं पुराण मनुषासी कविं पुराण मनुषा सीता रमणोरनियास मनुस्मरेद यः. सर्वस्य धातरमचिंतरूपं, मादित्यवर्णतमसा परस्तात्. जयाचे आकारी विन असणे, जया जन्मनाने मने, जे आघवेची आघवेपणे देखत असे, जे गगनाहून जुने, जे परमाणुहून साने, जयाचेने सन्निधाने विश्वचरे. जे सर्वाते याविया, सर्व जेने जिये, हे तुझया बिहे अचिंत्य जे. देखो ओळंबा इंगळून सरे, ते जिती मिळचेथ न स्मरे सरे, जे देहाचे अंधारे चर्मचक्षुषी. सुसडा सूर्यकिरणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानियांसी, अस्तमानाचे जयाशी आडनाव नाही. तर आपल्या 30 ओव्या वाचून झालेल्या आहेत माऊलींच्या. आता त्यांचा मी मराठीत अर्थ वाचत आहे. आणि मरणाच्या वेळी जो केवळ माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तोच मत्स्वरूप पावतो, याविषयी संशय नाही. अर्जुना, ज्यास आदियज्ञ म्हणतात, म्हणूनच आताच सांगितले त्या मला जे पुरुष जिवंत असतानाच जाणून मरणकाळही जाणतात. ज्याप्रमाणे मठ हा पोकळीने भरून पोकळीत असतो, त्याप्रमाणे ते पुरुष देह खोटा आहे असे विचाराने जाणून आपणच आत्मरूप होऊन आपल्या ठिकाणी असतात. अशा यावरील अनुभवाच्या माझघरात निश्चयाच्या खोलीत त्यास झोप आली, म्हणून त्यास बाह्य विषयांची आठवणच होत नाही. त्याप्रमाणे अंतर्बाह्य ऐक्य भरलेले असून
ते पुरुष मद्रूप होऊन राहिले असता. बाहेर 5ही भूतांच्या खपल्या पडल्या तरी त्यास खबरच नाही. जिवंतपणे सर्व व्यवहार करीत असता ज्यास त्या शरीराच्या उभेपणाची जाणीव नाही, त्यास मग शरीर पडण्याचे संकट कोणते असणार? म्हणून अशाही प्रसंगी त्यांच्या स्वरूप अनुभवाच्या पोटातील निश्चयरूप पाणी हालत नाही. ती त्यांची प्रतीती ऐक्य रसाचीच जणू काय ओतलेली असते, अथवा त्रिकालाबाधित जे स्वरूप त्या स्वरूपाच्या हृदयात ती जणू काय घातलेली असते. त्यांची प्रतीती ऐक्यतारूपी समुद्रात जणू काय धुतली असल्यामुळे ती मळत नाही. अथांग पाण्यात घट बुडाला असता तो आत बाहेर पाण्यानेच भरलेला असतो. नंतर तो देववशात पाण्यात असताना जर फुटला तर त्या घटात असलेले पाणी फुटते काय? अथवा सर्पाने काठ टाकली अगर एखाद्याने उकडते म्हणून वस्त्र टाकले तर असे करण्यात अवयवांमध्ये काही मोडतोड झाली का? सांग बरे. त्याप्रमाणे वरवर भासणारा जो शरीररूपी आकार तोच नाश पावत असून त्या शरीराशिवाय असणारी आत्मवस्तू तर जशी सर्वत्र भरलेली आहे तशीच आहे. तीच आत्मवस्तू आपण अनुभवाने झाल्यावर आता देहपाताच्या वेळी बुद्धीचा निश्चय कसा डगमगेल? म्हणून याप्रमाणे मला अंत्यकाळी जाणत असतात जे देहाचा त्याग करतात ते मद्रूपच होतात. एरवी साधारण विचार करून पाहिले तरी मरण येऊन ठेपले असता मनुष्याच्या मनाला ज्या वस्तूची आठवण होते तीच वस्तू तो होतो. ज्याप्रमाणे कोणी एखादा मनुष्य काकुळतीने वाऱ्यासारखा पळत असता एकाएकी 2 पावले निसटून आड्यात पडला. आता त्याला पडण्यापूर्वी ते पडणे चुकविण्याकरिता दुसरा काही उपाय नाही, म्हणून जसे त्याला पडावेच लागते. त्याप्रमाणे मृत्यूच्या त्या प्रसंगी जी काही एक वस्तू जीवाच्या समोर येऊन उभी राहते, ज्या वस्तूकडे त्याचे मन लागते, ती वस्तू होणे मग त्या कोणत्याही प्रकारे चुकत नाही. आणि जेव्हा मनुष्य जागा असतो त्या वेळेला त्याच्या वृत्तीने ज्याचा ध्यास घेतलेला असतो तेच त्याला डोळा लागल्याबरोबर स्वप्नात दिसते. अथवा हे कृंदीपुत्रा, ज्या ज्या वस्तूंचे स्मरण करीत मनुष्य अंतकाली देहाचा त्याग करतो त्या त्या वस्तूप्रत तो सर्वदा तिच्या स्मरणाने तिच्या ठिकाणी चित्त एकाग्र झाले असल्यामुळे जातो. ज्याप्रमाणे जिवंत असताना जी गोष्ट आवडीने अंतःकरणात राहते तीच मरणाच्या वेळी वारंवार मनात येते आणि मरणसमयी जी वस्तू आठवते त्याच गतीला तो जातो. म्हणून सर्व काळी माझे स्मरण कायम ठेवून आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू निसंशय मजप्रतीच येशील असे आहे. म्हणून तू नेहमी माझे स्मरण कर. डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानाने जे ऐकावे अथवा मनाने ज्याची कल्पना करावी किंवा वाणीने जे बोलावे, वरील सांगितलेले सर्व व्यवहार आत बाहेर मीच करून मग सर्व काळ सहज मीच आहे. अरे असे झाले म्हणजे मग देह नाहीसा झाला तरी तो मरत नाही. मग लढाई केलीस तरी तुला काय भय आहे? तू मन बुद्धी ही खरोखर माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर मग माझ्याशी एकरूपच होशील, हे माझे प्रतिज्ञापूर्वक सांगणे आहे. अशी स्थिती कशाने होईल असा जर संशय तुझ्या मनात राहिला असेल तर अगोदर अभ्यास करून पहा, मग ती स्थितीच झाली नाही तर रागव. हे पार्था, अभ्यासयोगामुळे स्थिर झालेला व अन्यत्र न जाणाऱ्या चित्ताने परमपुरुषाचे सतत स्मरण करणारा मनुष्य तेजस्वी परमपुरुषाप्रत जातो. याच अभ्यासाबरोबर चित्ताची सांगड चांगल्या प्रकारे घाल. अरे प्रयत्नांच्या बळावर पांगळा देखील पर्वत चढून जातो, त्याप्रमाणे सदभ्यासाने तू निरंतर आपल्या चित्ताला परमपुरुषाचे ध्यान लाव. मग शरीर राहो अथवा जावो, नाना गतींना पावणाऱ्या चित्ताने एकदा आत्म्यास वरले मग देह आहे किंवा गेला याची कोणी आठवण ठेवायची? नदीच्या ओघाबरोबर धो-धो करीत समुद्राच्या पाण्यात मिसळलेले जे पाणी ते मागे काय चालले आहे म्हणून पाहण्याकरता परत येते काय? नाही तर ते समुद्रच होऊन राहिले. त्याप्रमाणे ते चित्त चिद्रूप बनल्यावर मग त्या ठिकाणी जन्ममरणाचा क्षीण सहजच संपला, कारण चैतन्य एक रस आनंद आहे. सर्वज्ञ पुरातन विश्वाचा नियंता, अणुपेक्षा देखील लहान सर्व आश्रय स्थूल सूक्ष्म जगाचा, ज्याचे स्वरूप कल्पनेला अगोचर आहे, सूर्याप्रमाणे प्रकाशरूप असे ज्याचे स्वरूप आहे, असा अज्ञानरूपी अंधकाराच्या पलीकडे असलेला जो परमपुरुष त्याचे तो सतत स्मरण करतो, ज्यांचे आदी अस्तित्व आकाराशिवाय आहे व जे जन्ममृत्यूरहित असून जे सर्वत्र असल्यामुळे सर्वपणाने पाहते, आकाशाहून पुरातन आहे व जे परमाणूपेक्षाही लहान असून ज्याच्या सान्निध्याने विश्वाची हालचाल होते, जे या सर्वांना प्रसवते व ज्यांच्या योगाने सर्व असते, तर्क ज्याला भितो असे जे कल्पनेच्या पलीकडे आहे. पहा, विस्तवास जशी वाळवी लागत नाही, ज्या स्वरूप प्रकाशाच्या ठिकाणी अज्ञानरूपी अंधकाराचा लाग नाही, त्याचप्रमाणे जो स्वभावतः ज्ञानप्रकाशाचा दिवस असूनही स्थूलदृष्टीला अंधार आहे,
जो स्वरूप दिवस अज्ञानांना अंधाराप्रमाणे असतो ते त्या या ओवीत सांगतात. जे चैतन्य स्वच्छ सूर्यरूपी कणांचा ढीग आहे, जे ज्ञानवानांना नित्य अपरोक्ष आहे व जे चैतन्यरूप दिवसाला अस्तमानाचे आडनावसुद्धा नाही, जेथे अस्त होत नाही. असं आपल्या माऊलींच्या आता वाचलेल्या 30 ओव्यांचा मराठीत अर्थ वाचून झालेला आहे. रामकृष्ण हरी सर्वांना. थँक्यू.